नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, मला एक कमेंट आलेली होती की दीदी चॉकलेटचा केक बनवा म्हणून. तर त्यासाठी आज मी बनवणार आहे चॉकलेटचा केक. आता रव्याचा केक कसा बनवायचा हे आपण बघितलं होतं, तर आज बनवूया मस्त जाळीदार असा चॉकलेटचा केक. तो खूप छान आणि मस्त होतो. एकदा नक्की ट्राय करा आणि पूर्ण रेसिपीसाठी शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर चला बघूया आपण चॉकलेट केकची रेसिपी. तर त्यासाठी अतिशय कमी साहित्य लागतं. त्यासाठी आता इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. त्यानंतर हॅपीचे 4 बिस्किट घेतलेले आहेत. त्यानंतर एक डेअरी मिल्क 50 वाली घेतलेली आहे. काही चोको चिप्स, दूध आणि बेकिंग पावडर मी घेतलेली आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपण छान असा मस्त बेकरी टाईप केक बनवणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट असे चुरगळून टाकायचे आहेत आणि ह्याची छान पूड बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सगळे बिस्किट याच्यामध्ये तोडून टाकणार आहे. 4ही पुडे तोडून झाल्यानंतर ह्याची छान अशी पूड बनवलेली आहे. आता ती आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कुठली हवी आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल. आता त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आता हॅपी बिस्किट हे ऑलरेडी गोड असतं, पण मला हे थोडं अजून गोड प्रमाणात बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे साखर टाकलेली होती. आता दूध टाकून मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथं मला दूध कमी वाटतंय. त्यानंतर मी अर्धी वाटी पुन्हा दूध घेतलेलं होतं. ते टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त आपलं बॅटर हे एकजीव झालं पाहिजे, जेणेकरून आपला केक मस्त असा फुगेल. छानसं मिक्स करायचं आहे. मस्त असा केक तयार होणार आहे आपला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे. आता त्यानंतर इथे मी कढाई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली होती. हे बघा, केक टीन घेतलेली आहे आणि त्याच आकाराचा बटर पेपर कट करून घेतला आहे. आता त्याला छान ऑइल लावून घ्यायचं आहे. मस्त असं सर्व बाजूंनी स्प्रेड करायचं, जेणेकरून आपला केक चिटकणार नाही आणि मस्त असा निघेल. हे बघा, आता आपल्या बॅटरमध्ये मी टाकत आहे बेकिंग पावडर. आता बेकिंग पावडर मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला छान पूर्ण स्वच्छ बाउल निघली पाहिजे असं एकदम छान त्याला काढून घ्यायचं आहे टीनमध्ये. थोडंही बाउलला राहिलं नाही पाहिजे. छान असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स येणार नाही आणि केक सर्व बाजूंनी व्यवस्थित फुगेल. आता याच्यावर मी काही चोको चिप्स टाकलेले आहेत. हे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. अगदी ऑप्शनल आहे. आता आपली कढाई मस्त अशी गरम झालेली आहे. आपली टीन ठेवून घ्यायची आहे आणि 20 मिनिटं केक होण्याची वाट बघायची आहे. 20 मिनिटांनंतर आपण चेक करत आहोत. आता टूथपिकच्या साहाय्याने त्याला चेक करायचं आहे. हे बघा, आपला केक ऑलमोस्ट म्हणजे एकदम छान तयार झालेला आहे. केक टीन टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे. अतिशय छान केक झाला आहे. त्यानंतर आता बारी आहे चॉकलेट मेल्ट करण्याची. एका बाउलमध्ये मी चॉकलेट काढून घेते. अशा प्रकारे त्याला मी तोडून ठेवलेलं आहे. आणि आता डार्क चॉकलेटही मी त्यामध्ये टाकलेलं आहे. एका साईडला पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलं आणि ही बाउल त्याच्यामध्ये पकडून ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपलं चॉकलेट छान असं मेल्ट होतं. छान असं मेल्ट होतंय, हे बघू शकता तुम्ही. हलवत राहायचं आहे. हे बघा, आता छान असं आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. केकही थंड झालेला आहे. आता त्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छानसं टॅप करायचं आहे जेणेकरून केक एकदम क्लीन निघेल. वा, अतिशय छान, एकदम मस्त आपला केक निघलेला आहे. आणि बटर पेपरही तुम्ही बघू शकता किती छान निघला आहे तो. आता ह्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं मेल्ट झालेलं चॉकलेट ह्याच्यावर मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. आहा, एकदम मस्त आपला केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. चॉकलेट केक म्हणजे आमच्या घरामध्ये सर्वांचा आवडतीचा विषय आहे. अतिशय छान झालेला आहे एकदम, तुम्ही बघू शकता. आता ह्याची डेकोरेशनचा पार्ट म्हणजे ह्याच्यावर साईडने आपण चोको चिप्स टाकून घेत आहोत. हे बघा, खूप छान दिसतंय, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ह्याच्यावर अक्रोड टाकलेले आहे, त्याचे छोटे छोटे पीसेस बनवून. तर तयार झालेला आहे आपला मस्त असा चॉकलेट केक, तेही अगदी कमी साहित्यामध्ये. अतिशय इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तेही अगदी कमी साहित्यामध्ये. एकदा नक्की ट्राय करा. हे बघा किती छान आपला चॉकलेट केक दिसतोय, मस्तच. टेस्टलाही अतिशय छान झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.